मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला। आता त्यानंतर आतुरता आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची। हा अर्थसंकल्प आता लवकर सादर होणार आहे। 2025-26 चा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर होणार आहे। या दिवशी 11 वाजता महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात हा अर्थसंकल्प सादर होईल। प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अमित सैनी हे शिक्षण खात्याचा अर्थसंकल्पीय अंदाज पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी यांच्याकडे सादर करतील। त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री अभिजित बांगर हे महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करतील। यानंतर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नंतर जवळपास 1 ते 2 च्या दरम्यान भूषण गगरानी हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील। आपल्याला माहितच आहे की मुंबई महानगरपालिका ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे। त्यामुळे या महानगरपालिकेचं नेमकं बजेट कसं असणार आहे या संदर्भात जाणून घेण्यास सर्वांना इच्छुक असतात, सर्व आग्रही असतात। त्यामुळे आता बजेटमध्ये नेमकं महापालिकेने काय काय तरतुदी केल्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मोहम्मद आदिलसह मी ऋतिक गणकवार, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।